मस्त चमचमीत अशी रेस्टॉरंट स्टाईल घरच्या घरी काजू मसाला बनवतोय। अगदी साधी सोपी रेसिपी आहे। आता हे बघा, मी इथे पाणी गरम करत ठेवलं। 3 मध्यम आकाराचे कांदे घेतलेत, ती जाडसर असे कापून घेतले। 15 ते 20 काजू घ्यायचे। पाण्याला छान उकळी आली की त्यामध्ये काजू आणि कांदा टाकून घ्यायचा। मध्यम आचेवर आता हे छान उकळून घ्यायचं। तोवर आता 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेत, ती अगदी बारीक आपल्याला इथे चिरून घ्यायचे। जर तुमच्याजवळ चॉपर असेल तर चॉपरने बारीक करून घेतले तरी सुद्धा चालेल। साधारण 10 मिनिटं मध्यम आचेवर मी कांदा आणि काजू छान शिजवून घेतले। आता यातले पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आणि हे गार होण्यासाठी बाजूला ठेवूयात। एका कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घेतले, त्यामध्ये 15 ते 20 काजू घ्यायचे। मी अख्खेच काजू इथे वापरते। 3-4 मिनिटं कमी आचेवर छान परतवून घेतले। जर तुम्हाला हवं तर काजूचे काप करून घेऊ शकतात। तर यात 1 चमचाभर तेल घातलं, जिरे घालायचं, 1 तेजपान, 2 वेलची, 2 इंच दालचिनी आणि बारीक चिरून घेतलेला कांदा। आता कांदा छान परतवून घ्यायचा। कांदा परततोय तोवर 4 मोठ्या आकाराचे टोमॅटो घेतले, ती स्वच्छ धुवून बारीक चिरून घेऊयात। आता कांदा हलकासा परतवून झाला की त्यात आलं लसूण, 2 हिरव्या मिरच्या घातल्या। त्यानंतर मसाले घालायचे। 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने पावडर, पाव चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला। आता मसाले छान व्यवस्थित परतवून घ्यायचे। मसाले परतवून झाले की आता टोमॅटो टाकून घेऊयात। त्यावर 1 चमचाभर मीठ घातलं म्हणजे टोमॅटो पटकन शिजले जातील। झाकण ठेवून कमी आचेवर 5-6 मिनिटं टोमॅटो शिजवून घ्यायचे। तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काजू आणि कांदा, त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं। पाणी घालून अगदी बारीक असं हे वाटून घेऊयात। हे बघा, अशा प्रकारे अगदी बारीक अशी मी ही इथे प्युरी करून घेतली। पातळसर अशी ही पेस्ट आपल्याला इथे हवी आहे। टोमॅटोही आपला इथे शिजलाय। झाकण काढून एकदा व्यवस्थित हलवून घेऊयात। छान असं त्याला तेल सुटलंय आणि टोमॅटो व्यवस्थित शिजलाय, बघू शकता तुम्ही। आता त्यामध्ये ही तयार करून घेतलेली कांदा आणि काजूची प्युरी मी इथे टाकून घेतली। तर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि मध्यम आचेवर 10 ते 12 मिनिटं व्यवस्थित मी इथे उकळवून घेतले। चवीनुसार मीठ घातलं आणि सर्वात शेवटी काजू घालायचे। कसुरी मेथी आणि कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। रंग बघा भाजीला अगदी परफेक्ट आलाय। रेस्टॉरंटमध्ये मिळते त्याच पद्धतीने आपला हा काजू मसाला घरच्या घरी इथे तयार झालाय। व्यवस्थित मिक्स करून आता मी इथे गॅस बंद करते। अगदी परफेक्ट अशी ग्रेव्ही आपली इथे तयार झाली आहे। जर तुमचा लाल तिखटाचा रंग हा जास्त लालसर नसेल तर तुम्ही काश्मीरी लाल तिखट इथे वापरू शकता। ग्रेव्हीला रंग छान यावा त्यासाठी टोमॅटो छान लालबुंद असलेलेच घ्यायचे, त्याने ग्रेव्हीला रंग छान येतो। आणि काजू शक्यतो तुकडा काजू वापरायचा, म्हणजे कमी खर्चामध्ये घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईल तुमची ही काजू मसाला तयार होईल। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि एक लाईक नक्की करा। पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।